प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये असेनी बरंच काही दाखवलं आणि खूप मोठा एपिसोड होता आणि नेमका मला उशीर झाला, सॉरी त्याबद्दल। तर सुरुवातीला आपण बघतोय बयो आणि शुभमकर पेढे वाटत असतात आणि दुष्यंतला येऊन देतात की आपल्या क्लिनिकचं उद्घाटन झालं, त्याचे हे पेढे। दुष्यंत म्हणतो आपलं नाही, ते तुमचं क्लिनिक आहे, उद्या काही कमी जास्त झालं तर आम्ही त्याला जबाबदार नाही आहोत। मग शुभमकर म्हणतात असं नका बोलू सर, शेवटी ते जबाबदारीचंच काम आहे ना। आता हे दुष्यंत तिथून निघून जातात। मग शुभमकर म्हणतात जाऊ दे बयो, हे बघ आपल्याला आणखी निगेटिव्हिटी नकोय, आपण जे करतोय ते खूप छान काम करतोय। मग बयो म्हणते बाबा मी आलेच। आता ती जाते विशालकडे। विशाल म्हणतो या मॅडम, मी तुम्हालाच फोन करणार होतो, 100 वर्ष आयुष्य आहे तुला। अगं सरस्वती, मी तुझीच आठवण काढत होतो, तुला फोनच करणार होतो मी। खरंच कसं जमतं ग तुला हे सगळं, तू जे काही काल केलंस ना त्याबद्दल खरंच तुझं कौतुक वाटतंय मला। बयो म्हणते सर एवढं काही केलेलं नाहीये मी, आणि माझी आई नेहमी म्हणायची की काम लातो से नहीं बातों से जमते है। तर आता विशाल म्हणतो हो हो तुझं बरोबर आहे। बयो आता विशालला विचारते की काल ते गुंड आले होते का त्यांना कोणी पाठवलं होतं। विशाल म्हणतो खरं तर मी पण तोच विचार करतोय, पण मला पण कळत नाहीये ग। बयो म्हणते आपल्याला अलर्ट राहायला हवं, कारण आपण गोडाऊनची जागा घ्यायला गेलो, ती जागा पण आपल्याला दिली नाही, तुम्हाला आठवते ना विशाल सर। विशाल म्हणतो हो आठवतंय, तू नको काळजी करूस, मी लक्ष ठेवतो व्यवस्थित सगळ्या गोष्टीवर, पण तसे आपल्याला टेन्शन घ्यायची काय गरज आहे, सरस्वती भारती आहे ना आपल्या जवळ। बयो म्हणते सर काय तुम्ही पण उगाचच माझं कौतुक करताय, तुम्ही मुद्दाम माझी मस्करी करता आहात ना। विशाल म्हणतो अगं मस्करी नाही, पण खरंच तू काल जे काही केलंस ना ते खूप छान केलंस। बयो म्हणते बरं आता निघते मी, नाहीतर हरभऱ्याचं झाड तुटून जाईल। ती निघायला लागते तेव्हा विशाल तिच्याकडे डब्बा देतो आणि म्हणतो हे बघ हा घे डब्बा। बयो म्हणते सर तुम्ही डब्बा खाल्लात खरंच मनापासनं। बयो खूप खुश झालेली असते, कारण ह्या विशालने सौदामिनीला एक्सेप्ट केलंय असं तिला वाटायला लागलंय। विशाल म्हणतो हो मी खाल्लाय डबा। मग आता बयो तिथून निघून जाते आणि म्हणते मी खूप खुश आहे तुमच्यासाठी। मग आता तो डब्बा ती सौदामिनीला परत द्यायला चालली आहे, आणि मग आता इकडे आरवला गाठलंय या अंकिताने म्हणजे सॉरी हॉस्पिटलमध्ये, आणि त्याला म्हणते की आरव अरे तू काल माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही। आरव जरा दचकतो, कारण तिने पटकन त्याचा हात धरलाय, आणि आरव म्हणतो अगं कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं। ही अंकिता म्हणते अरे मी तुला आय लव्ह यू म्हटलं आणि तुम्हाला आय लव्ह यू म्हटलंच नाही। तेवढ्या तिकडनं इरा येत असते। आता ही अंकिता मुद्दाम परीक्षा घेते आरवची, इराला येताना बघून म्हणते बोल आधी आय लव्ह यू, त्याशिवाय मी तुला सोडणारच नाही आहे। आरव म्हणत असतो अगं इरा येते बघेल ना ती। अंकिता म्हणते बघू दे ना मग, म्हण ना तू आधी मला आय लव्ह यू। मग आता हा आरव खूप घाबरतो, तो म्हणत असतो सोड मला सोड, इरा बघेल मला, पण अंकिता काही सोडायला तयार नसते। शेवटी आरव तिथेच लपतो, पण आता त्यांनी इथे जरा सस्पेन्स दाखवला आहे। इरा अशी अचानकपणे टर्न घेऊन बघते आणि आश्चर्य व्यक्त करते। तर आता हे काहीतरी वेगळंच झाले, ते काय लगेच पुढच्या सीनमध्ये बघा। इकडे सौदामिनी फोनवर बोलत असते कोणाशी तरी, बयो येऊन तो डब्बा देते सौदामिनी जवळ, आणि सौदामिनी म्हणते हा डब्बा नाही खाल्ला ना विशालने। मग बयो म्हणते मॅडम तुम्ही उघडून तर बघा। सौदामिनी ते वाजवून बघते तर ते रिकामं झालेलं असतं। बयो म्हणते खाल्लाय त्यांनी डब्बा। आता दुष्यंत सर हे सगळं बघतायत, आणि बयोला पण कळलंय की दुष्यंत सर तिथे आलेत म्हणून। सौदामिनी म्हणते अगं सरस्वती मी खूप खुश आहे, आणि ती मिठी मारते बयोला आणि म्हणते तुझ्यामुळे शक्य झालं आहे, थँक्यू सो मच, मी तुझे उपकार कसे फेडू ग। बयो म्हणते आता सगळं काही चांगलं होणार आहे असं म्हणून ती तिथून निघून गेली आहे, कारण तिथे दुष्यंत सर आलेत ना। इरा आणि हेतल दोघीजणी त्यांची ड्युटी चेक करत असतात त्या बोर्डवरती, आणि इरा म्हणते अरे आपल्याला हे काम सांगितलं होतं ना ते झालं नाही आहे, कोणाला तरी सलाईन का काहीतरी औषध द्यायचं आहे त्या दोघींना। आता त्यांच्या ड्युट्या लागल्यात ना, कारण ते आता लास्ट इयरला आहेत। मग तिथे आरव आणि अंकिता लपून बसलेत। हेतल म्हणत असते म्हणजे या दोघींचं एक छोटंसं डिस्कशन दाखवलं आहे। मग आता अंकिता म्हणते म्हण पटकन आय लव्ह यू, नाही तर मी इथेच उभी राहील आणि इराला आवाज दिला मग इराला सगळं कळेल। आरव बिचारा घाबरतो आणि म्हणतो अगं नको असं करूस ग, पण अंकिता म्हणत असते मग म्हण ना आय लव्ह यू। आरव म्हणतो बरं ठीक आहे म्हणतो मी, आणि आता हा पण आय लव्ह यू टू असं तिला म्हणतो, पण आता हे तो मनापासून बोलतोय पण हिने बोलावून घेतलंय असो। तर आता इरा आणि हेतल तिथून निघून जातात। खरं तर ही आवाज करायला लागते तेव्हा आरव तिच्या तोंडावर हात ठेवतो, मग दोघेही जण एकमेकांकडे बघतच राहतात। यांची तंद्री लागली असं दाखवलंय। थोडक्यात काय आरवने पण तिला कन्फेक्शन दिले की मी पण तुझ्यावर प्रेम करतो। तर इकडे दुष्यंत सर सौदामिनीला म्हणतात काय ग सौदामिनी, अगं हे तुझं काय चाललंय, तू या सरस्वतीला मिठ्या वगैरे काय मारत होतीस, तू डबल गेम खेळतीयस का माझ्यासोबत। मग आता ही हसायला लागते सौदामिनी आणि म्हणते वा 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 बघा कोण बोलतंय हे, तू हे मला सांगतोयस, तू तर मास्टर आहेस रे डबल गेम खेळण्यामध्ये। आता हा दुष्यंत मनात विचार करत असतो विशाल हिच्या जवळ आला, म्हणजे तो डब्बा वगैरे बघतोय त्यामुळे त्याला कळलंय की विशालने हिच्या हातचं जेवण खाल्लंय। आता सौदामिनी म्हणते
सौदामिनी त्याला म्हणते की तू इथे का आलायस ते सांग. आता हा डबा बघतो आणि मनातल्या मनात विचार करतो, बरंच झालं हा विशालीच्या जवळ आलाय आता, म्हणजे एकदा का त्याने हिला आई म्हणून एक्सेप्ट केलं की माझा मार्ग मोकळा. सौदामिनी म्हणते जास्ती विचार करू नकोस, ते क्लिनिक कसं बंद करायचं ना त्याचा विचार कर जा. दुष्यंत गेल्यावर ही मनातल्या मनात विचार करत असते, मी तुला गौतमीशी कधीच लग्न करू देणार नाहीये. तुला काय वाटलं मी तुला डिवोर्स देऊन टाकेल विशाल माझ्याकडे आल्यावर? भ्रम आहे तुझा. आणि आता आणि पुन्हा मनातच विचार करतेय की मी तुमच्या सगळ्यांचा हिशोब करून टाकणार आहे. काय करणार आहे ही बाई तिचं तिलाच माहिती. आता बयो आली आहे शुभमकरांच्या केबिनमध्ये. शुभमकर म्हणतात, काय गं बयो काय झालं? बयो म्हणते, बाबा मला ना खूप खूप आनंद झाला, आपण किती मोठं काम केलं आहे ना. शुभमकर म्हणतात, हो खरं आहे तुझं, मला पण खूप अभिमान वाटतो बाळा तुझा. मग आता बयो म्हणते, बाबा आणखीन एक चांगली बातमी घडली आहे, ती म्हणजे विशाल सरांनी सौदामिनी मॅडमला एक्सेप्ट केलं आहे. आता हे म्हणतात, अरे वा खूप छान झालं हे, विशाल खरंच खूप रागराग करायचा ना. चला एका अर्थी चांगलं झालं, त्या मायलेवकांना जवळ आणलं गेलं. आता लवकरच सौदामिनी मॅडमला म्हणा विशालसाठी चांगली मुलगी बघा. हे बयो तूच का बघत नाही गं विशालसाठी मुलगी? आता बयोचं तोंड उतरून गेलं आहे. ती लगेच विषय बदलून म्हणते, बाबा आपल्याला क्लिनिकला जायचं आहे ना, तुम्ही केव्हा येणार आहात? शुभमकर म्हणतात, अगं बाळा आज नाही जमणार गं, खूपच बिझी शेड्यूल आहे माझं. बयो म्हणते, बरं ठीक आहे मी बघते विशाल सरांना विचारून. शुभमकर म्हणतात, बरं ठीक आहे विचार. आता इकडे आरव इथे कुठेतरी उभा आहे असं हॉस्पिटलमध्ये आणि स्वतःच्या तंद्रीमध्ये असतो. इरा त्याला खूप आवाज येते पण त्याला ऐकूच जात नाही, रॅदर त्याचं लक्षच नसतं. मग आता ही म्हणते, किती हाका मारल्या तुला दादा? आरव म्हणतो, अगं खरंच माझं लक्ष नव्हतं. आता तेवढ्यात बयो येते. मग इरा म्हणते, आली मध्ये. मग आरव चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, इरा नीट बोलायचं जा तू बयोशी. बयो म्हणते, जाऊ दे ना दादा, अरे आज तुझी ड्युटी आहे का? आपल्याला क्लिनिकला जायचं आहे ना. आरव म्हणतो, अगं हो पण मला ना आज एक्स्ट्राची ड्युटी लागली त्यामुळे मला आज जाता येईल असं शक्य नाही वाटत आहे. आरव मग आता या इराला विचारतो. इरा म्हणते, मी नाही जाणार आहे अजिबात, मला माझी पुष्कळ कामं आहे. बयो म्हणते, बरं दादा तू नको टेन्शन घेऊ, मी करेल हे सगळं व्यवस्थित. आता दुष्यंतने हे सगळं ऐकलं आहे आणि या गोष्टीचा फायदा घेऊन दुष्यंत असा विचार करतोय, सरस्वती भारती मी तुला तिथे जाऊच देणार नाही आहे. तिथले पेशंट तात्काळत बसतील आणि तुमच्यावर वैतागून निघून जातील. आता असंच काहीतरी मी करणार आहे. तर दुष्यंतने त्याचा प्लॅन ठरवला आहे. इकडे विशाल डॉक्टर म्हणजे विशाल चेकअप करत असतो पेशंटचं आणि बयो येऊन पुन्हा त्याला भेटते आणि म्हणते, विशाल सर आपल्याला ना असं करायचं आहे तसं करायचं असं काहीतरी कामं सांगते ती. मग विशाल म्हणतो, बापरे बयो मला तुझं कौतुक वाटतंय, अगो किती बिझी शेड्यूल असतं तुझं, त्यातनं तू हे धावपळ करतेस, खरंच कौतुक आहे हां तुझं. बयो म्हणते, सर तुम्ही पण नाही का करत धावपळ? माझं काय कौतुकाचं नाही, म्हणजे वेळेचं नियोजन केलं की ते सगळं जमतं. तुम्ही तर घरी जाऊन जेवण करता, सगळं काही करता, म्हणजे आता तुम्हाला डब्बा मिळणार आहे. सर मी ना खूप खुश आहे तुमच्यासाठी. तुम्ही सौदामिनी मॅडमला आई म्हणायला का सुरुवात नाही करत? आता विशाल हसत असतो बिचारा, पण आता तिने असं बोलल्यामुळे त्याचा मूड ऑफ झाला आहे आणि तो म्हणतो, हे बघ मला जरा वेळ दे सरस्वती, सगळ्या गोष्टी इतक्या लवकर नाही होणार. तो खाली बसतोय टेबलवर आणि तिला म्हणतोय, हे बघ मला जरा वेळ लागेल हे सगळं एक्सेप्ट करायला. बयो म्हणते, ठीक आहे काही हरकत नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या, मी आता क्लिनिकला निघाली आहे, तुम्ही येणार आहात का? मग विशाल पण म्हणतो की अगं आज मला नाही जमणार. त्यामुळे बयो आता तिथे एकटीच जाणार आहे क्लिनिकला, हे मात्र नक्की. तर आता इकडे गौतमीला कसली तरी डील ऑफर आली आहे आणि 35% मार्जिन तिला मिळणार आहे. कोणीतरी गृहस्थ आहेत त्यांनी फोन केला आहे आणि ते विचारत आहेत की मॅडम औषधाची डील तुम्हीच करता ना? मी काय बोलतोय ते कळलं आहे ना तुम्हाला? आता ही गौतमी त्या सुमनला बाजूला पाठवते आणि म्हणते, तू कॉफी दिलीस ना, जा आता तुझ्या कामाला. सुमन हिचं बोलणं ऐकून असते आडून म्हणजे चुपचाप तिकडे स्वयंपाकघरातून ही बोलणं ऐकते. गौतमी ती ऑफरला हो म्हणते आणि त्यांनी तिकडनं तिला 35% मार्जिन देण्याचं कबूल केलं आहे. पण आता ही विचार करते की दुष्यंतला कसं म्हणू, मला त्याची गरज तर लागेल ना, तो तर त्या बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला आहे. आता हे सगळं कोणाला कळलं नाही पाहिजे असं ती मनात विचार करत असते. आणि सुमन विचार करते, ही कोणती डील करते, मला कळलं पाहिजे. गौतमी बहुतेक आता पकडली जाईल असं वाटतंय प्रेक्षकांना. आता ही सौदामिनी विशालच्या केबिनमध्ये आली आहे. तो डॉक्टर म्हणजे चेक करत असतो पेशंटला. मग विशाल म्हणतो, तुमचं काय काम आहे इथे? मग ही म्हणते की अरे ॲक्च्युली माझं जरा पर्सनल काम आहे, बोलू का तुझ्याशी? विशाल म्हणतो, हे बघा मॅडम मी इथे ऑफिसमध्ये आहे म्हणजे हॉस्पिटलला आहे आणि तुम्ही असं पर्सनल नका बोलू. मग आता थोडा शांत बसतो आणि मग पुन्हा म्हणतो, बोला. मग आता ही कौतुक करते विशालचं आणि म्हणते, तू न अगदी तुझ्या आजोबांसारखा आहे, दंडवतेसारखा, म्हणजे तू अगदी जेन्युनली पेशंटची काळजी घेतोस आणि थँक्यू सो मच, तू माझ्या हातचा डब्बा खाल्ला. आता हा विशाल काहीच बोलत नाही. मग ही केबिनच्या बाहेर येऊन हसायला लागते. तर आता इकडे हा पप्यादादा सगळं मॉनिटरिंग करतोय त्या क्लिनिकमध्ये. पप्यादादाच्याच खांद्यावर जबाबदारी पडली आहे. पण आता एक ओळखीचा इसम भेटला आहे त्याला तिथे.
पप्या दादाला पाहून त्याला नवल वाटते की हा इथे काय करतोय. तो त्याला विचारतो, तू तर चोरी करतोस ना, इथे काय करतोयस. मग पप्या दादा सांगतो की अरे हे माझ्या बहिणीचं क्लिनिक आहे, तिच्या वडिलांनी आणि भावाने मिळून सगळं सुरू केलं आहे आणि मी इथे कॉम्प्युटर आहे. आता त्या माणसाला कळत नाही कॉम्प्युटर म्हणजे काय, पण त्याच्या लक्षात आलं आहे, भावना पोचल्यात त्याला. तो म्हणतो अच्छा झालं लक्षात, चांगलं काम करतोयस. पप्या म्हणतो वहिनीला घेऊन आलायस का रे. तो माणूस म्हणतो हो ना, जरा सर्दी ताप आहे तिला. पप्या म्हणतो बस बस, अरे येतीलच डॉक्टर आता. पण आता डॉक्टर काही अजून आले नाही आहेत म्हणून पप्या दादालाही टेन्शन आलं आहे आणि तो बयोला आता फोन लावून बघतोय. आणि इकडे आता बयो, आरव आणि वैभवी तिघेजण आपापली कामं वाटून निघालेत. म्हणजे बयो निघालेली असते तिकडच्या क्लिनिकसाठी, तेवढ्या तिथे दुष्यंत सर येतात. वैभवी खूप दिवसांनी दाखवली नाही प्रेक्षकांनो. मग दुष्यंत सर येऊन मुद्दाम बयोला काही अवश्य कामं सांगतात, म्हणजे जास्ती तासाचे कामं सांगतात. बयो म्हणते सर मला नाही जमणार, मला तिकडे क्लिनिकला जावं लागेल. मग आता दुष्यंत सर म्हणतात हॅलो अहो डॉक्टर सरस्वती, तुम्ही मला हे काय एक्सक्यूजेस देत आहेत. अहो तुमची प्रायोरिटी काय आहे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे ना. वयो म्हणते सर तुमचं बरोबर आहे, पण आता दुष्यंत म्हणतात पण वगैरे काही नाही, तुम्ही सर्दी खोकल्याच्या पेशंटसाठी हार्ट पेशंटचा इलाज करायचं नाही म्हणताय, हे इथे खपवून घेतलं जाणार नाही, तुम्हाला थांबावंच लागेल. आता बयो म्हणते बरं ठीक आहे. मग आता आरव म्हणतो सर मी जाऊ का तिकडे. मग आता दुष्यंत सर म्हणतात तुला तुझी कामं नाही आहेत का यंग बॉय, अरे तू तुझी कामं कर, ती तिची कामं करेल आणि असं करून हॉस्पिटल चालत नसतं. मुद्दाम यांनी या बयोला पेचामध्ये घातलं आहे. पण आता इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे कारण बयोला प्रचंड टेन्शन आलं आहे आता. पण पुढे आपण बघतोय बयो तिथे कॅम्पवर गेलीच आणि दुष्यंत सर पोटे सरांना म्हणताय या विशालने बरोबर फायदा घेतला आहे त्याच्या पोस्टचा. मग पोटे सर म्हणतात मी त्या विशालला आणि सरस्वतीला सोडणार नाही आहे आणि त्यांनी बयोला अटक करायला पोलीस पाठवलेत. आता काय काय तमाशा होतो ते पुढे बघूयात. प्रेक्षकांनो उशीर झाला तरी रिव्ह्यू दिला आहे, त्यामुळे प्लीज लाईक करायला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.